आजही अनेक युवकांच्या मनात पत्रकार होण्याचे स्वप्न आहे, पण प्रत्येकाला मोठ्या वर्तमानपत्रात संधी मिळेलच असे नाही. प्रत्येकाला पत्रकारितेची पदवी घेणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत नवोदितांना संधी, प्रशिक्षण आणि अनुभव देणारे व्यासपीठ म्हणजे दैनिक महासागर. म्हणूनच या वर्तमानपत्राला अनेक जण प्रेमाने पत्रकारितेचे विद्यापीठ असे संबोधतात. किसी भी व्यवसाय में आपको जब तक आप मेहनत करेंगे नहीं, कुछ नया नहीं देंगे, तो आप आगे नहीं बढ़ सकते. नवीनता आना जरूरी है. कोई व्यवसाय है, चाहे आप टेलर हो, चाहे आप खेती करो, चाहे आप दुकान चलाओ. आजकल आपको देखिए हर चीज में आपको पर्दा है. पत्रकारों को भी आज भी ऐसे पत्रकार है जो मेहनत करते हैं, जो अपने धर्म को दिखाते हैं, और ये दिखाने में पत्रकार आगे बढ़ते हैं. मला हे सांगितलं पाहिजे की चांडक साहेब एक विद्यापीठ होतं. त्या काळात आजही आहे. मी महाविद्यालय म्हणत नाही, महाविद्यालय छोटी गोष्ट आहे. कारण इथून माझ्यासारखं व्यक्तिमत्व इथून तयार होऊन जेव्हा राष्ट्रीय दैनिकावर जातो तेव्हा कुठेही फेल पडत नाही. कारण इथे परिपक्व होतो. आम्ही परिपक्व झालो. मी एकटाच नाही झालो, माझ्यासारखे शेकडो तरुण त्या काळामध्ये इथे तयार झाले. आणि चांडक साहेबांनी आम्हाला मराठी शिकवलं. हेडिंग कसं घ्यावं हे सांगितलं. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ. बने रहिए आखिरी तक. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ईटी न्यूज नेटवर्क आणि मी आहे आपला अँकर संतोष सिंग. पत्रकारितेच्या क्षेत्रात काही संस्था केवळ वर्तमानपत्र म्हणून ओळखल्या जात नाहीत, तर त्या अनेक पिढ्यांचे भविष्य घडविणाऱ्या ज्ञानपीठाच्या भूमिकेत असतात. अशाच एका नावाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. दैनिक महासागर पत्रकारितेचे विद्यापीठ. दैनिक महासागर हे पत्रकारितेचे विद्यापीठ आहे असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण या वर्तमानपत्राने आजपर्यंत शेकडो यशस्वी पत्रकार घडवले आहेत. अनेक जण आज सेवानिवृत्त झाले असले तरी अनेक पत्रकार आजही विविध माध्यमांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. जसे विद्यापीठात विविध विषयाचे शिक्षण दिले जाते, तसेच पत्रकारितेचेही शिक्षण दिले जाते. मात्र केवळ पदवी मिळवून पत्रकार तयार होत नाही. प्रत्यक्ष अनुभव, प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन याची ही तितकीच गरज असते. आजही अनेक युवकांच्या मनात पत्रकार होण्याचे स्वप्न आहे, पण प्रत्येकाला मोठ्या वर्तमानपत्रात संधी मिळेलच असे नाही. प्रत्येकाला पत्रकारितेची पदवी घेणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत नवोदितांना संधी, प्रशिक्षण आणि अनुभव देणारे व्यासपीठ म्हणजे दैनिक महासागर. म्हणूनच या वर्तमानपत्राला अनेक जण प्रेमाने पत्रकारितेचे विद्यापीठ असे संबोधतात. या पत्रकारिता विद्यापीठाचे कुलगुरू मानले जाणारे श्रीकृष्ण चांडक यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लोकप्रिय संपादकीय स्तंभ खरी खरी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार 2 जुलै रोजी नागपूरच्या सीताबर्डी येथील माहेश्वरी भवन येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या मध्यंतरात श्रीकृष्ण चांडक यांची विशेष प्रकट मुलाखत घेण्यात आली. वरिष्ठ पत्रकार प्रवीण डबले आणि सरिता बोंडावार यांनी त्यांच्या पत्रकारिता प्रवासातील अनेक आठवणी आणि अनुभव जाणून घेतले. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोग यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी श्रीकृष्ण चांडक यांचा 78वा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. आता आपण पाहूया या विशेष सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी श्रीकृष्ण चांडक आणि दैनिक महासागरबद्दल नेमके कोणते विचार व्यक्त केले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच देश विदेशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या ईटी न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी संतोष सिंग घेतो आपली रजा. धन्यवाद. नमस्कार.
आणि नागपूरच्या सार्वजनिक आणि वाङ्मयीन इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा स्थान म्हणजे आणि त्याचं सगळं श्रेय आज ते 1979 18 वर्ष पूर्ण होऊन 19 वर्ष करतात आहे त्या श्रीकृष्ण लागणार आहे. मी त्यांचं त्यांच्या ऑर्गनायझेशनचं अभिनंदन करतो. त्यांना साथ देणाऱ्या चांडकबाईंनी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी दोनदा त्यांना उल्लेख झाला मारवाडी समाजाचा. खरं म्हणजे मारवाडी समाजाचं वैशिष्ट्य आहे की तो ज्या प्रांतात जातो त्या प्रांताच्या भाषेला आत्मसात करतो. हे सर्वात म्हणजे आचार्य ठाकरेंचे सर्वात आणि भारतात असलेला हा एक महान पत्रकार महान स्वागत आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्या महान स्वागतामध्ये एक नाव आहे रत्नाकर आणि या पुस्तकाच्या पहिल्या भागात आपले आणि या पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये गवळ्यात हे सगळे लेख जवळपास 150 लेख म्हणजे एक एक रत्न आहे. एक एक लेख म्हणजे एक एक रत्न आहे. इतकी मराठी भाषा त्यांनी वापरली आहे आणि इतकी सुंदर मराठी भाषा आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं आहे की नितीन गडकरी हे उच्च पदावर म्हणजे आहे सध्या आहे त्यापेक्षा जास्त उच्च पदावर जाण्याचं भाग्य त्यांना लाभलं पाहिजे. मी या उच्च पदाला मी मराठीचा प्राध्यापक आहे. मी असं म्हणेन त्यांच्या विधानाला पुस्तके जोडून मी असं म्हणेन आहे की नितीन गडकरी हे पुढचेच नव्हे तर भारताच्या सर्वोच्च पदावर व्हावे अशी सगळ्या नागपूरकरांची इच्छा आहे आणि ते पूर्ण व्हायला पाहिजे. खरी खुरी बोलायचं आहे. खरी खुरी या शब्दात साधे आपल्याला बोलायचं आहे. खरी खुरी खोटी खोटी नाही बोलायचं आहे. अशा या सगळ्या एसआयटी आता रोज एसआयटी चांगल्या मोठे बाहेर काढताय आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण अगोदरच लिहिलेल्या तशा प्रकारची अवस्था झालेली आहे आणि अशी खरी खुरी हे त्यांना मानवंदना देण्यासारखं आहे. डॉक्टर श्रीकृष्ण चांडक. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी त्यांना डॉक्टर का म्हणतो. मी त्याचा खुलासा करतो. त्यांचा 78वा वाढदिवस आहे. हा एक कार्यक्रम आणि आजच याच ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या स्तंभलेख अग्रलेख लिहिणं वेगळी गोष्ट आहे पण सातत्याने स्तंभ लिहिणे ही अतिशय चिकरीची गोष्ट आहे. या स्तंभाच्या लेखसंग्रहाचं खरी खरी या नावाचं पुस्तक त्यांनी काढलं. एकत्रित ते सगळे लेख केले आणि त्या खरी खरीच आज या ठिकाणी खरोखर प्रकाशन आहे. मित्र पत्रकारिता तर सारेच करतात. आपल्या महाराष्ट्रात संपादकांची बंदी आहे. जिकडे भाव तिकडे संपादक आहे. परंतु ज्यांनी संपादक असताना पत्रकारितेमध्ये काम करत असताना ज्यांनी लाखो पत्रकार घडवले प्रेरणा दिली आणि त्यांच्या लेखणीला चालना दिली या महाराष्ट्राच्या भूमीवर मला असं वाटतं की पत्रकारितेचा भीष्म पितामह जर मी चांडक साहेबांना म्हणेन तर ते अतिरिक्त ठरवले. मित्रांनो पत्रकारिता हा ध्येयवादाने जोपासलेला विषय आहे आणि त्याच्या अलीकडे 2 काकोडे आहेत.
एक तर लोकाभिमुख पत्रकारिता जे लोककल्याणाच्या बेसिकवर आधारित असते, आणि दुसरं पत्रकारितेचा व्यवसाय असतो. लोक असं म्हणतात की अलीकडे पत्रकारिता इंडस्ट्री झाली आहे. काही अर्थाने ते खरंही असेल, परंतु मी जेवढं पाहिलं, चांडक साहेबांनी कधी इंडस्ट्री नाही केली. व्यवसाय ठीक आहे आपला, वर्तमानपत्र चालवायचं असतं, प्रत्येकाला जगायचं असतं, म्हणून त्यांनी जे काही केलं असेल ते केलं असेल. जाहिरातीच्या मागे लागले नाही. या महासागरमध्ये मी माझ्या आयुष्याची साधारणतः 8 ते 10 वर्ष काढली. साधा पत्रकार म्हणून आलेलो होतो. जेव्हा मला असं कळलं की चांडक साहेबांकडे गेल्यानंतर पत्रकारितेचे काम करण्याची संधी मिळली, याचं कारण असं आहे की नागपुरात जे गाजलेले नावाजलेले वर्तमानपत्र होते, त्यांची दारं आतून बंद होते. आमच्यासारख्या नवीन लोकांना त्या काळामध्ये, मी त्या काळात नवीन होतो, त्या काळामध्ये वर्तमानपत्रात एंट्री नव्हती. आणि माझ्यासारखा एक मागास समाजातला माणूस ज्यांना पत्रकारिता किंवा लेखन याचा ग्रंथ नव्हता, मी विषय केलेला नव्हता, किंवा अशी कुठली पत्रिका निघाली नव्हती. आणि त्या काळामध्ये जेव्हा चांडक साहेब आपल्याकडे लक्ष देतील, आपल्याला पत्रकारिता घेतील असं वाटलं, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना भेटायला गेलो तर पहिल्यांदा तर त्यांच्या टेक्निकलच्या कार्यालयामध्ये हे चांडक साहेब आहे ज्यांना आम्ही ओळखू शकलो. मी थोडं विस्तृतपणे यासाठी बोलतो की आज मला संधी मिळालेली आहे. याचं कारण असं कंपोजिटर त्या ठिकाणी बसलेला होतो. त्या ठिकाणी कंपोजिटरचं काम चांडक साहेब करतो. स्वतः आपल्या त्या दिवशी बोर्डवर वगैरे आला नसेल, बाबाजी होते त्या काळात, ते स्वतः कंपोजिटर होते आणि ते दिवशी आलेले नव्हते. चांडक साहेबांनी स्वतः त्या केस, त्याला केस म्हणतात, त्या केसवर बसले आणि स्वतः खिळे त्या काळात खिळे म्हणायचे, खिळत होतो. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं पाहिजे की खिळे होत असताना हात काळे होतात, तोंड वगैरे सगळे आपण हात लावतो तोंडाला तर तोंड देखील काळा होतं. मी त्याला म्हटलं मागून तुम्हाला चांडक साहेबांना भेटायचं आहे, ते असं बोलू पाहिजे. म्हटलं मला चांडक साहेबांना भेटायचं, थोडं बसा. मला आश्चर्य वाटलं, बसलो. ते बाहेर आलं 15-20 मिनिटांनी आणि आपल्या छोटासा कॅबिन होता, कॅबिन मध्ये बसले. इथं मला आठवड्याचा धक्का बसला. संपादक स्वतः खिळे करून गॅली म्हणायचे, गॅलीमध्ये मॅटर टाकलं होतं. असं उदाहरण मला दिसलं नव्हतं. मी दबकत त्यांना विचारलं की मला इथे काम करायला संधी मिळेल. त्यांनी म्हटलं काय मिळणार, देवसून दे. दुसऱ्या दिवशी गेलो आणि महासागरला काम सुरू केलं. त्यावेळेला सुभाष सालगुरकर नावाचे मुख्य वार्ताहर होते. त्यांच्याकडे बसून त्या दिवशी आजचे कार्यक्रम लिहिले आणि चांदूरकरांनी म्हटलं की आता तो घरी जा. आजचे कार्यक्रम घरी गेलो. दुसऱ्या दिवशी पासून सुरू केलं पत्रकारिता. इथून माझ्यासारखं व्यक्तिमत्व इथून तयार होऊन जेव्हा राष्ट्रीय दैनिकावर जातो तेव्हा कुठेही फेल पडत नाही. कारण इथे परिपक्व होतो, आम्ही परिपक्व झालो. मी एकटाच नाही झालो,
माझ्यासारखे शेकडो तरुण त्या काळामध्ये इथे तयार झाले आणि चांडक साहेबांनी आम्हाला मराठी शिकवलं. हेडिंग कसं घ्यावं हे सांगितलं. आणि मला अनेकदा गैरसमज होतो की माफ करा पण मारवाडी माणूस मराठी इतकं चांगलं कसे मिळालं. पण अनेक मराठी साहित्यिकांनाही मागे पाडेल, लाजवून सोडेल इतकं सुंदर मराठी, इतकं सुंदर अक्षर, तत्वदीर्घ शब्दातले कांगोडे आणि खाडाखोडा जे काही आहेत आमच्या मराठी व्याकरणामध्ये, हे सगळं चांडक साहेबांनी मला ऐकलं नाही. त्या काळात माझ्यासारख्या अनेक रिपोर्टरला ज्या राष्ट्रीय दैनिकामध्ये काम करून ज्यांनी आपलं नाव मिळवलेलं आहे त्यांना शिकवलं.